नमस्कार मंडळी, माईच्या किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पावसाळा स्पेशल मऊ आणि खमंग अशी पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत, ते म्हणजे भोपळ्याचे घारगे। हा पाव किलो भोपळा आहे, तो आता आपण व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया। त्याच्या मागचं जे कठीण कवच असतं ना, ते काढून घेऊया आपण। आणि त्याच्यावरची जे आहे ना, बियाच्या बाजू जी असते ना, ती पण थोडी थोडी कट करून घेऊया व्यवस्थित। अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे, बघू शकता। आणि मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण 5 ते 6 कुकरच्या शिट्ट्या करून घेऊ। मी डायरेक्ट पाण्यात नाही ठेवत आहे, डब्यामध्ये भोपळा ठेवून तो वाफवून घेतलेला आहे। एकदम छान मऊसूत असा वाफतो, तसं काही नाही, पाण्यामध्ये ठेवायची सुद्धा काही गरज नाही लागत। तुम्ही बघा, एकदम छान असा वाफलेला आहे। 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या फक्त। आता हा जो भोपळा आहे ना, तो गरम असतानाच आपण व्यवस्थित तो बारीक करून घेऊया। चमच्याच्या सहाय्याने करू शकता तुम्ही। बघा किती सॉफ्ट झालेला आहे, अगदी असा बारीक होऊन जातो, जास्त वेळ लागत नाही त्याला। फक्त गरम असतानाच करायला पाहिजे, थंड झाल्यावर नका करू। आता त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे। ॲक्च्युली ही ती क्लिप जी आहे ना, मी गूळ टाकलेली ती स्किप झालेली आहे, मला सापडली नाही। ती जी वाटी आहे ना, त्या वाटी भरून मी गूळ घेतलेला आहे। छान गरम याच्यामध्ये भोपळ्यामध्ये गूळ टाकला ना, व्यवस्थित विरघळला जातो। त्यानंतर मी अर्धा चमचा खसखस टाकलेली आहे आणि 2 चमचे मी मिल्क पावडर टाकलेला आहे। यामुळे ना भोपळा अगदी सॉफ्ट आणि छान लागतो, खुसखुशीत होतो, म्हणजे एकदम छान असा लागतो। त्यानंतर मी जायफळ घेतलेला आहे, थोडंसं जायफळ मी किसणीवर किसून टाकलेलं आहे। त्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे, जास्त नाही टाकायचं आपल्याला, थोडं कमीच टाकायचं आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण मिश्रण छान। आणि त्यानंतर आपण त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेऊया। मी 1 वाटी पूर्ण टाकलेलं आहे, आपण थोडं थोडं करून मिक्स करून घेऊया। मला पूर्ण 2 वाट्या पीठ लागलेलं आहे। छान पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला, थोडं थोडं करून त्यामध्ये पीठ ॲड करत राहायचं आहे। खूप एकदाच पीठ नाही टाकायचं, अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता, मी एकदम म्हणजे व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे। अगदी म्हणजे खूप घट्टसुद्धा नाही मळलेलं आणि पातळसुद्धा नाही, मिडियम करून घ्यायचं आहे। आणि आता आपण त्याच्या आवडीनुसार, म्हणजे छोट्या साईजचे, मोठ्या साईजचे, तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतील त्याप्रमाणे छान घारगे असे लाटून घ्यायचे आहेत। तुम्ही याच्या कापण्यासुद्धा करू शकता, त्यासुद्धा खूप छान होतात। तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतील त्याप्रमाणे करा, किंवा मोठी पोळी लाटून सुद्धा तुम्ही त्याच्या जे कट करून त्याच्या घारगे तुम्ही बनवू शकता। छान मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आपल्याला। या पद्धतीने जर केलात तर तुमचे घारगे जे आहे ना, ते तेलही जास्त शोषून घेणार नाहीत आणि फुटणार सुद्धा नाहीत। तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत। आजची रेसिपी तुम्हाला आवडली का ते मला नक्की सांगा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसोबत, तोपर्यंत बाय।